मालगाव रोड इंदिरानगर इथं स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांच्या हस्ते तब्बल 21 अपार्टमेंटसाठी 13 बोरवेल कामांचं भव्य उद्घाटन करण्यात आलंय। या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। पाण्याच्या वाढत्या गरजांचा विचार करून प्रत्येक 2 अपार्टमेंटच्या दरम्यान एक बोरवेल बसवण्याचा निर्णय घेण्यात आला असून या कामाला प्राधान्याने सुरुवात करण्यात आल्याचं आवटी यांनी सांगितलंय। इंदिरानगर परिसरातील विविध विकास कामांना सध्या मोठा वेग आलाय। प्रत्येक अपार्टमेंट समोर प्लेविंग ब्लॉक बसवण्याचं काम अंतिम टप्प्यात असून बहुतांश ठिकाणी हे काम पूर्ण झालं आहे। रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व परिसराचे सौंदर्य लक्षात घेऊन ज्या अपार्टमेंटमध्ये गेट आणि जाळी बसवण्याची आवश्यकता होती त्या सर्व ठिकाणी हे काम जवळपास पूर्णत्वास आलंय। नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणं हे प्राथमिक ध्येय असल्याचं आवटी यांनी यावेळी स्पष्ट केलंय। वसाहत उभारताना हटवण्यात आलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरणही पूर्ण झालं आहे। पुतळ्याचे ऊन, वारा आणि पावसांपासून संरक्षण करण्यासाठी आकर्षक छत्री बसवण्याचं काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या हद्दीत अनेक ठिकाणी विकास कामं सुरू असली तरी इंदिरानगरमध्ये ही कामं सर्वाधिक गतीने पार पडत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले। आज मालगाव रोड इंदिरानगर येथे आज आपण जवळजवळ 13 अपार्टमेंट आहेत टोटल। इथं 21 अपार्टमेंट आहेत टोटल आणि यामध्ये 13 बोर मारण्याचं नियोजन केलेलं आहे। आज त्या कामाला सुरुवात झालेली आहे। 2 अपार्टमेंटच्या मध्ये एक बोर असं महापालिकेच्या वतीने इथं बोर मारतोय। त्याच पद्धतीनं इंदिरानगर वसाहतीमध्ये जेवढ्या अपार्टमेंट आहेत त्या सगळ्या अपार्टमेंटला आपण ब्लॉक बसवून देण्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। त्याच पद्धतीने ज्या अपार्टमेंटला जाळी आणि गेटची गरज आहे त्या ठिकाणी जाळी आणि गेट बसवण्याचं काम चालू आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा पुतळा आपण 2 वर्षापूर्वी इथं सुशोभीकरण केला, कारण की इंदिरानगर वसाहत बांधत असताना तो पुतळा आपण काढून ठेवला होता आणि आता नुकतंच आपण त्याचं सुशोभीकरण केलं आणि आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पुतळ्याच्या वर जी एक अट्रॅक्टिव्ह छत्री आपण करतोय जेणेकरून पुतळा ऊन, वारा, पाऊस याच्यापासून त्याचं संरक्षण व्हावं ह्या दृष्टीने आपण करतो। या सगळ्या कामाचा आज इथं पाहणी केली आणि बोरच्या कामाचं उद्घाटन केलं। मला सांगायला आनंद वाटतो की सांगली, मिरज, कुपवाडमध्ये जेवढे इंदिरानगर वसाहतसारखे जिथं जिथं ब्लॉक आहेत म्हणजे सांगली असेल, कुपवाड असेल, मिरज असेल, त्या सगळ्यात जास्तीत जास्त काम आपल्या मिरजेतील इंदिरानगरमध्ये झालेलं आहे। आणि सगळं महापालिकेचं असेल, आदरणीय सुरेशबाबू आवटींच्या मार्गदर्शनाखाली असेल, सुरेशबाबू खाडेंच्या साथीनं असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझे स्थानिक सगळे बंधुतुल्य सहकार्याने नागरिकांच्या सहभागातून हे होतंय।